हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। सो बघा, आपले दररोजची ती कामं असतात आणि ती कामं करताना इतका वेळ होऊन जातो की इतर कामं करायला ना आपल्याला म्हणजे कंटाळाच येतो आणि वेळही मिळत नाही। पण आपण जर वेळेचं योग्य नियोजन केलं, त्यानुसार कामांचं नियोजन केलं ना, तर आपल्याला आपल्या घरातील इतर कामंही करायला भरपूर वेळ मिळत असतो। आणि होत कसं असतं बघा, आपण घरातली जी बेसिक कामं आहे ना ते करता करता वेळेचं आपल्याला भान राहत नाही, मग भरपूर वेळ होऊन जातो, त्यामुळे आपल्याला थकवाही येतो। मग ही जी इतर कामं असतात ना ती नकोशी वाटतात, पण तीही करणं खूप गरजेचं आहे। सो तेच मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आज भरपूर कामं मी केलेली आहेत अगदी कमी वेळेमध्ये। तर सर्वात आधी बघा, आजचा संडे आहे आणि संडेला माझ्या घराची ही अशी काहीशी हालत असते। मुलांना सुट्टी असली की मुलं दिवसभर टीव्ही पाहतात किंवा मग मोबाईल घेऊन बसतात आणि स्क्रीन टाइम जास्त असण्याचे दुष्परिणाम आता तरी मला असं वाटत नाही की कोणालाही सांगायची गरज आहे, कारण सर्वांनाच माहीत आहे जास्त मोबाईल वापरल्याने किंवा जास्त टीव्ही वापरल्याने आपल्या डोळ्यांची ओव्हरऑल आपल्या ब्रेनची जी ग्रोथ आहे ना ती व्यवस्थित होत नाही आणि बरेचसे इतर प्रॉब्लेमही होतात। डोळ्यांचे तर भयंकर प्रॉब्लेम्स लहान मुलांना आजकाल होत आहेत। त्यामुळे मग टीव्ही मी त्यांना पाहू देत नाही किंवा मोबाईल देत नाही, तर त्यांचं म्हणणं असतं की मग आम्ही काही पण खेळू, आम्हाला खेळू दे। तर मी बिंदास त्यांना परमिशन देते, जितका पसारा तुम्हाला करायचा आहे तितका करा, असं माझं त्यांना सांगितलेलं असतं। त्यामुळे बघा, ते घर घर खेळलेत, ब्लँकेट्स, पिलोज आणि सोफाचे जे चेअर्स असतात ना त्या जवळ घेतल्या। त्यांचं असं मोठं घर त्यांनी बनवलं होतं ॲज ब्लँकेट्स, तर जसं काही कुंपण केलं होतं आणि मध्ये त्यांनी काही टॉवेल किंवा त्यांची खेळणी पिलो वगैरे ठेवून ते मधोमध ते छान खेळलेत आज 3-4 तास। आणि मीही त्यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही, जसं खेळायचं ना तसं खेळू दिलं। पण त्यांना मी आधीच एक गोष्ट सांगितलेली होती की तुम्ही कितीही पसारा करा पण तो पसारा तुम्हालाच आवरावा लागेल। तर पिहू इथनं निसटला की मला बरं वाटत नाही आहे असं सांगून, पण आरोही मात्र माझी तिचा पसारा आवरत आहे आणि फक्त माझे जे ब्लँकेट्स होते त्याच्या गळ्या मी घातल्या आणि आरोहीने मात्र पूर्ण पसारा व्यवस्थित जसा होता ना तिथल्या तिथे ठेवून दिला। आणि आज संडे असल्यामुळे आरोहीचे हेअर वॉश पण केले होते बघा, आणि आरोहीचे केस ना ज्या दिवशी धुते ना त्या दिवशी इतके सुंदर दिसतात। बराच वेळ मी ना ते मोकळेच ठेवायचा प्रयत्न करते, पूर्ण सुकल्याशिवाय मी ते वेणी वगैरे तिला घालून देत नाही। आणि केस खरंच इतके सुंदर दिसतात, अगदी वरपासनं खालपर्यंत अगदी व्यवस्थित कर्ल झालेले असतात तिचे केस आणि छान दिसतात। आणि सोबतच तितकेच हेल्दी पण आहेत तिचे केस। आणि तिच्या केसांसाठी ना मी नेहमी एक स्पेशल ऑइल बनवत असते बघा, मी सुद्धा हेच ऑइल यूज करते। सो चला तुमच्यासोबत ना आता शेअर करते। तर हे बघा, मी इथे कढईमध्ये आपलं जे खोबऱ्याचं तेल असतं ना, तुम्ही कोणतंही खोबऱ्याचं तेल घ्या, हे मी पॅराशूटचं घेते। पण तुम्हाला ना जे प्रोसेस केलेलं नसतं ना, काय म्हणतात त्याला, व्हर्जिन ऑइल किंवा कोल्ड प्रेस ऑइल, ते कुठं मिळालं ना ते घ्या, ते जास्त इफेक्टिव्ह असतं। तर हे पूर्ण तेल बघा मी कढईमध्ये टाकलेलं आहे। आणि त्यानंतर बघा, मी हे वाळवून घेतलेली जास्वंदाची फुलं आहेत, ॲक्च्युली वाळवून नाही घेतली, ही आपण देवावर वाहतो ते निर्माल्यच आहे। त्यानंतर कांद्याची जी साल असतात, सोबतच गोड निंबाचा पाला आपल्या केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतो। त्यानंतर आपलं जे ॲलोवेरा असतं ते पण घेतलं मी अर्धी वाटी, आणि सोबतच खूप सारे करी लिव्स घेतले आणि मस्त 5 मिनटं अगदी मीडियम पण आहे, अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। जे काही आपण वस्तू यामध्ये टाकल्यात ना त्या सर्वांचा अर्क तेलामध्ये मस्त उतरला पाहिजे। तुम्ही ना यामध्ये कांदाही घालू शकता, पण मी कांदा न घालता कांद्याची टरफलं घातलेली आहेत। आणि सोबत बघा, माझं इथे तूप काढण्याचं कामही चालू आहे। आणि यामध्ये ना तुम्ही एक मोठा चम्मच छान मेथी दाणे सुद्धा घाला। मेथी दाणे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतात। जर तुमच्याकडे जवस असेल तर तुम्ही तेही घालू शकता, पण माझ्याकडे आता जवस नाही आहे। आणि जी कलंजी मिळते ना, जी ब्लॅक कलरची असते, ती तर खूपच जास्त बेनिफिशियल आहे, तर तीही यामध्ये ॲड करू शकता। आणि छान आता हे 5 मिनटं उकडेपर्यंत मी इथे तूप बनवून घेत आहे बघा। आणि मी तूप खूप सारे भांडे न भरवता अगदी 5 मिनिटात हे तूप निघतं।
मी काय केलं होतं, आधी जे आपलं साय जमवलेली होती ना त्यामध्ये असंच 2-3दा फेटलं आणि त्याला रेस्ट दिली 5 मिनटं आणि 5 ते 10 मिनटानंतर पुन्हा एकदा फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं आणि पुन्हा ते 5 मिनटं मस्त असं म्हणजे फिरवून घेतलं आणि फक्त 5 मिनटात बघा लोणी आणि पाणी पूर्ण वेगळं झालेलं आहे। त्यानंतर 1-2 पाण्याने मी ही जी लोणी आहे ना ते मस्त धुवून घेणार आहे, त्यामुळे त्यातला जो काही आंबट वास असतो ना तो सर्व निघून जातो आणि मी खूपदा ही प्रोसेस तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलीच आहे, त्यामुळे आता पुढची प्रोसेस काही मी तुमच्यासोबत शेअर करत नाही। सो इथे बघा आपलं तूप तयार होईपर्यंत माझं तेल छान उकळून थंड होऊन झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मी असं एका काचेच्या जारमध्ये ते काढून घेत आहे। खूप म्हणजे खूप बेनिफिशियल असतं हे आणि माहिती आहे का यामध्ये आपण बरंचसं साहित्य टाकलं आणि त्याचा ना वेगळाच असा वास येऊ शकतो, त्यासाठी मी यामध्ये जे आपलं ट्री ऑइल असतं ना त्याचे फक्त 8 ते 10 थेंब टाकते। त्यामुळे काय होतं, जो काही याचा स्मेल येत असेल ना तो सर्व नाहीसा होतो आणि मस्त मंद मंद ट्री ऑइलचा सुगंध येतो आणि खूप रिफ्रेश होतं त्या सुगंधाने। हे बघा, हेअरफॉल सर्वांनाच होत असतो, हेअरफॉल हा प्रॉब्लेम नाहीच आहे, पण केस गळतच आहेत आणि दुसरे उगवत नाही आहे तर खरा प्रॉब्लेम तो आहे आणि त्यासाठी आपण खूप वेगवेगळे उपाय करू शकतो। जसं की हे मी मस्त असं तेल आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। त्यानंतर आवळा हा आपल्या केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतो, केसांसाठीच नाही ओव्हरऑल बॉडीसाठी असतो आणि तो तसा नेहमी आपण कच्चा खाऊ शकत नाही, थोडा तुरट आंबट लागतो। तर चला मस्त आपण आवळ्याचा मुरब्बा इथे बनवूयात। तर हे अर्धा किलो आवळे मी घेतले होते आणि त्याला फक्त 5 मिनटं मी स्टीम दिलेली आहे, म्हणजे डायरेक्ट कुकरमध्ये न लावता बघा मी असं चाळणीत ठेवलं आणि चाळणी एका गंजावर ठेवली आणि 5 मिनटानंतर हे छान उकळ काढल्यानंतर ते पुसून घेत आहे स्वच्छ। आणि तुम्हाला पुसून घ्यायचे नसतील ना तर तुम्ही फॅन खाली 1 तास ते तसेच सुकू द्या, पण मला आता म्हणजे तितकासा वेळ नाही आहे तर मी छान व्यवस्थित एकूण एक आवळा इथे पुसून घेत आहे। आणि आपण जे DIY ऑइल बनवलं त्यामध्येही आवळा घातलेलाच आहे, पण होतं कसं खरं सांगू का, म्हणजे आपण वरनं कितीही काही अप्लाय करा त्याचा रिझल्ट मिळतोच, पण जितका आपण जास्तीत जास्त कन्झ्युम करू ना त्याचा रिझल्ट त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मिळत असतो। वरवर लावण्यापेक्षा आपण शरीरात ते खाल्लं ना शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागतं आणि मुलं आवळा खात नाहीत तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मस्त गोड मुरब्बा त्यांना करून खाऊ घालू शकता, मस्त आवडीने खातात मुलं। सो इथे बघा आवळे मी छान पुसून घेतले, नंतर फोर्कच्या सहाय्याने त्याला छिद्र केलेत आणि आत्ता त्यामध्ये आता आवळे अर्धा किलो होते म्हणून अर्धा किलोच गूळ मी घेतलेला आहे आणि तो सर्व गूळ मी त्यामध्ये टाकला आणि फक्त 2 चम्मच साखर टाकत आहे। साखरेमुळे ना पाकाचं टेक्स्चर खूप छान येतं। सो आता मी हे अगदी मंद आचेवर इथे उकळायला ठेवणार आहे आणि सतत ढवळणार आहे, कारण खालून लागून येऊ शकतो गूळ किंवा आवळेसुद्धा, त्यामुळे सतत असं ढवळत राहायचं कारण गूळ लगेच जळतो। आणि तुम्ही ना हा मुरब्बा साखरेसोबतही करू शकता, पण साखर खायला तितकी हेल्दी नसते, गूळ तेवढा हेल्दी असतो। त्यामुळे मग कसं आता इतकं आपण मेहनत करत आहे तर ते हेल्दी पण असलं पाहिजे ना, कारण आवळा इतका हेल्दी आणि सोबत साखरेचं कॉम्बिनेशन जर केलं तर साखर अनहेल्दी असं होऊन जातं। त्यापेक्षा मस्त गुळात करा मुरब्बा, टेस्टला खरंच साखरेच्या मुरब्ब्यापेक्षा कितीतरी पटीनं छान लागतो आणि हेल्दी पण असतो। सो त्यामध्ये ना मस्त मंद मंद सुवास यावा म्हणून 2 विलायच्या मी अशा अख्ख्याच घातल्या आणि मस्त बघा आता पाक शिजत आलेला आहे आणि या प्रोसेसला जवळपास 30 मिनटं तरी लागतातच। तर ते माझं काम चालू असतानाच इकडे मी पुरण करण्यासाठी डाळ लावून दिलेली होती कुकरला आणि ती मस्त शिजल्यानंतर त्यामध्ये साखर घातली आणि बाजूला माझं पुरणही शिजत आहे आणि इकडे माझा आवळ्याचा मुरब्बाही तयार होत आहे। आता मुरब्बा शिजत आला की नाही हे कसं ओळखायचं, तर आपले आवळे असे चॉकलेटी ब्राउनिश होत आले की समजायचं आपला पाकही छान शिजलेला आहे आणि आपल्या आवळ्यांमध्ये तो आतून बाहेरून मस्त मुरला आहे। आता त्यानंतर आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। सोबत बघा माझं पुरण इथे शिजून तयार आहे आणि त्यानंतर मी चाळणीच्या मदतीने पुरण तयार करत असते, खूपदा शेअर केलेलं आहे आणि बघा ना पुरण किती छान अगदी म्हणजे पेढ्यासारखं बनून तयार आहे, पातळ नाही, घट्ट नाही, कोरडं नाही,
मस्त असं पुरण माझं इथे बनवून तयार आहे, कारण उद्या मला गणपती बाप्पांना जेवू घालायचं आहे. उद्या धावपळ होऊ नये म्हणून मी पुरण आजच तयार केलेलं आहे. आणि पुरण तयार होईस्तोवर इकडे आपला आवळ्याचा मुरब्बाही थंड झाला होता आणि आत्ता मी मस्त भरणीमध्ये तो भरून ठेवलेला आहे. आणि हे मी वरच ठेवणार आहे, कारण फक्त अर्धा किलोच आहे आणि 8 ते 10 दिवसात हा मुरब्बा संपून जाईल. तुम्हाला जर तुम्ही जास्त प्रमाणात केला आणि तुम्हाला भीती असेल की खराब होईल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. आणि बघा किती म्हणजे रसरशीत बनलेला आहे, अगदी गुलाबजाम सारखा हा मुरब्बा. अगदी आतपर्यंत पाक शिरलेला आहे आणि टेक्स्चर पण मस्त आलेला आहे, कलरही छान आलेला आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे ना हा मुरब्बा बनवून बघा, खूप मस्त लागतो. आणि आवळानं तुम्ही कसाही कन्झ्युम करा, आवळा सुपारी खा, आवळा कँडी खा, कच्चा आवळा खा, त्याचं ज्यूस करून प्या, त्यातले पोषण तत्व अजिबात कमी होत नाही. हा एकमेव असा पदार्थ आहे, तुम्ही कसंही खाल्ला ना तरी त्याचे पोषण तत्व आपल्याला पूर्ण प्रमाणात मिळतात. सो माझा बघा पाकही किती मस्त असा दाटसर झालेला आहे. तुम्ही हा मुरब्बा नक्की ट्राय करून बघा आणि केला ना तर मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि आता आवळे बाजारात भरपूर प्रमाणात आलेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त आवळे कन्झ्युम करायचा प्रयत्न नक्कीच करा. आणि आत्ता संध्याकाळ झाली, जवळपास 7 वाजलेत आणि आम्हाला एका ठिकाणी गणपती बाप्पांचं जेवण आहे, तिथलं इन्व्हिटेशन आहे. सो तिथे जायचं आहे. ॲक्च्युली मला घालायची होती साडी, पण पप्पा आधी मला बोलले आपण 8 वाजता जाऊ. त्यामुळे मी मस्त माझी कामं करत राहिली आणि लगेच 7:30 वाजले, नाही तर मला बोलले चल 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 वेळ झाला. आणि त्यामुळे मग मी फक्त ड्रेस घातला आणि निघाले. आणि बघा मी काही महिन्यापूर्वी हेअरकट केली होती आणि तिने म्हणजे खूपच केस कट केले होते, मला तर अगदी रडायला येत होतं. खूप शॉर्ट केले होते तिने केस, पण स्टेप बघा, स्टेप मात्र खूप छान दिल्या होत्या. मी नेहमी स्टेप विथ लेअर हेअरकट करत असते आणि हेअरकट छान केली होती, पण केस खूप छोटे केले होते. पण माझे केस या 1 ते 1.5 महिन्यात मस्त ग्रो झालेले आहेत पुन्हा जसेच्या तसे. आणि हे सर्व ना जे मी ऑइल DIY शेअर केलेलं आहे ना त्याचाच फायदा झाला असावा असं मला वाटतं. त्यानंतर मस्त अशी सॉफ्ट न्यूड लिपस्टिक अप्लाय केली आणि झालेली आहे मी रेडी. सो आणि हा ड्रेस मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा मिशोवरनं बोललेला आहे आणि मस्त कलर आहे आणि अगदी रेडी टू गो असते मी हा ड्रेस घातला की, कारण या ड्रेसला वळ्यासुद्धा पडत नाहीत, त्यामुळे प्रेस वगैरे करायचंही टेन्शन तेवढं नाही. आणि मुलं ऑलरेडी आलेले होते, कारण आमच्या कॉलनीमध्ये ना गणपती बाप्पांच्या तिथे चालता फिरता प्रश्नमंजुषा कॉम्पिटिशन होती, त्यामुळे ते ऑलरेडी मंदिरात होतेच आलेले आणि दोघांनीही प्रश्नांची उत्तरं दिलीत तर दोघांनाही प्राईज मिळालेत. सो आमचं जेवण वगैरे आटपून आम्ही लगेच घरी आलोत, कारण तिथे भरपूर गर्दी होती. आणि बघा हे पेन आहेत जे मुलांना मिळालेले आहेत आणि इतके जास्त खुश आहेत मुलं. पिहूला म्हणजे अर्थचा सॅटेलाईट कोणता हा क्वेश्चन विचारला होता आणि त्याने त्याचं ॲन्सर दिलं. आणि आरोहीलाही पण सीता मातेच्या संदर्भात कोणता तरी प्रश्न विचारला होता आणि तिलाही ॲन्सर देता आलं, दोघांनाही गिफ्ट मिळालं, त्यामुळे मुलं खूप खुश होती. आणि चला तर मी पण खुश आहे, कारण आजची माझी भरपूर कामं झालेली आहेत, अगदी प्रोडक्टिव्ह असा माझा दिवस गेलेला आहे, तेही फार न थकता. सो चला फ्रेंड्स, व्हिडिओ इथेच संपवते, पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. बाय, टाटा.